रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच. तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतो थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव ठेवता की भाई व्हिडिओ चुकला असेल तसं. व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय. आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. ठीक आहे. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू. तर चला जरा व्हिडिओ निघाल होता, या व्हिडिओला आपण सुरू करू. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली आपली विषय. ओके, त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चाला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची. ठीक आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ सॉल्व्ह करूया. घट्ट पडायची भीती त्यालाच असते, त्याला याचं त्याचं गुलाम बनायची सवय असते. घट्ट पडायची भीती त्यालाच असते, त्याला याचं त्याचं गुलाम बनायची सवय असते. तर भावांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला सुपर VPN आणि कॅपकट हे दोन ॲप लागतीलच. तर हे जे VPN आहे ते VPN कनेक्ट करा. ठीक आहे. VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटून जाईल, सर्च करा सुपर VPN आणि विषय करून घ्या. आणि कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. कॅपकटला मी ओपन करून घेतो. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं काय आपलं मटेरियल असेल, मटेरियलमध्ये एक फोटो आहे, तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ठीक आहे. काय अशा प्रकारे फोटो असेल तो फोटो तुम्ही इथं ॲड करून घ्या. ठीक आहे. नंतर स्टार्टिंगला याचे ओव्हरलेवर क्लिक करा, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करा, व्हिडिओमध्ये जावा आणि हा आपला बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्या. त्याच्यानंतर जो आपण फोटो लावला आहे तो अशा प्रकारे ओढून घ्या. ठीक आहे. लास्टपर्यंत जेवढं आपलं सॉंगचं व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे. आणि अशा प्रकारे इथून कट करा. पाहून थोडं आजार आहे मी, त्यामुळे जरा समजून घ्या आणि विषय थोडा करून टाका. ठीक आहे. जरा बरोबर जिथं बीट चेंज होत आहे तिथं तुम्हाला फोटोला जे काय आहे ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या. बरोबर जिथं विषय होतो आहे म्हणजे बीट चेंज होते तिथं बरोबर फोटोला कट करा. ठीक आहे. आणि व्यवस्थित सर्व कट केल्यावर त्या खालच्या व्हिडिओवरती क्लिक करा. थोडं पुढे या, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक करून सिम्पली आपला जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय जो आपला स्टार्टिंगचा फोटो असेल त्या स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन जे काय आहे ते पूर्ण कमी करायचं आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. थोडं पुढं जायचं आहे आणखीन आणि तुम्हाला इथे एक हे बघू शकता अशा प्रकारे जे काय आहे फिल्टरचं ऑप्शन दिसेल, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रेट्रोमध्ये या आणि येलो स्टोनचा इफेक्ट सिलेक्ट करा म्हणजे फिल्टर. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर थोडं पुढे या आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं ऑपोजिटचं ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली 50 ऑपेसिटी ठेवून टाका. ठीक आहे. 50 ठेवून ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारे विषय होऊन जाईल. सिम्पली स्टार्टिंगला या, ओव्हरलेवरती क्लिक करा, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्ही इथं ॲड करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली याचं जे व्हॉल्यूम आहे ते पूर्ण कमी करायचं आहे. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर याला सिम्पली काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला जे काय आहे ते पूर्ण स्क्रीनवरती ओढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एवढंच घ्यायचं, जास्त नाही. ठीक आहे. अशा प्रकारे एवढं करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लाइसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं लाईटनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. थोडा आजार आहे बघून विषय थोडा खोकला फिकला आला तर जरा समजून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे विषय होऊन जाईल. एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला जे दोन फोटोंच्यामध्ये ट्रान्झॅक्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये यायचं आहे आणि कॅमेरामध्ये पुल आउटचा जो ट्रान्झॅक्शन आहे ते दिसून जाईल. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा. ॲप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून घ्या. सिम्पली परत ओकेवरती क्लिक करून घ्या. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं ट्रान्झॅक्शन सगळीकडे बसून जातील. आता इफेक्ट देऊया. तर जो आपला दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे.
दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला प्रोमध्ये यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि प्रोमध्ये तुम्हाला जे काय ते फ्रेम 2 हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करा, ॲड करून घ्या. सिम्पली ओकेवरती क्लिक करा. दुसऱ्या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. स्पार्कमध्ये या आणि स्पार्कमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बॉर्डर हा इफेक्ट दिसेल, सिम्पली सिलेक्ट करून ओके करा. त्याच्यानंतर जे काय आहे ते चौथ्या फोटोपाशी या, त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. प्रोमध्ये या आणि प्रोमध्ये तुम्हाला फ्लॅश फिल्म हा जो आपला इफेक्ट दिसतो सिम्पली सिलेक्ट करा, ओकेवरती क्लिक करा. आपल्या 5व्या फोटोवरती या, इफेक्टवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि प्रोमध्येच तुम्हाला इथे बघू शकता फ्लॅश 4 हा जो आपला इफेक्ट दिसतोय सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्या. ठीक आहे. तर हे असं सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर एवढं सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर हे सगळं झालं आहे. ओके. आता हे झाल्यावर काय करायचं, तुम्हाला यायचं आपल्या दुसऱ्या फोटोपाशी जिथेही लिरिक्स संपते तिथे. ठीक आहे. इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, फोटोमध्ये क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारची एक वेगनिटी एक जे काय ते PNG असेल, ठीक आहे, शॅडो PNG. ओके. वेगनिटीचे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, याला पूर्ण स्क्रीन म्हणजे लास्टपर्यंत त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. लेंथ वाढवल्यानंतर याला पूर्ण स्क्रीनवर 2 बोटात धरून अशा प्रकारे झूम करायचे. ओके. एवढंसं झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला याचं डायरेक्ट इथे, ठीक आहे, हे आपल्या दुसऱ्या फोटोपाशी इथं आलं की सिम्पली तुम्हाला ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं, सोडून द्यायचं नाही काय करू. ठीक आहे. तुम्हाला यायचं डायरेक्ट पुढे तर इथे, ठीक आहे, 14 सेकंदापाशी इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते अशा प्रकारची PNG आहे, सिम्पली PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. PNG ॲड केल्यानंतर थोडं अशा प्रकारे पुढे यायचं आहे. लेंथ यायची आपला जेवढा फोटो आहे तेवढंच म्हणजे लास्टपर्यंत विषय करून घ्यायचा आहे. परत ह्याला काय करायचं, एका बोट धरायचं आहे, 2 बोट धरून थोडं झूम करायचं आहे आणि जे काय आहे ते वरच्या साईडला यायला इथं सेट करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. साईडला क्लिक करून बॅक या. ठीक आहे. ओ सर ओके. तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपं आहे बरं का विषय, फक्त तुम्ही नीट लक्ष दिलं तर कळतं आहे. ठीक आहे. हे सगळं झालं आहे आपलं. जर समजलं नसेल तर व्हिडिओ आणखीन एकदा बघा, सगळं बघून घ्या, इफेक्ट कुठला कुठे दिला आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ओके. सो इथे आपला सर्व व्हिडिओ झालेला आहे. देन आपल्याला हा व्हिडिओ करायचा एक्सपोर्ट. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी एकदम सोपा विषय आहे. तुम्हाला 1080वरती क्लिक करायचं आहे. 720 तुम्ही ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला जर स्टेटस व्हॉट्सॲपवरती ठेवायचा असेल तर करू शकता. 1080 इंस्टाग्रामसाठी आणि 2K 4K सुद्धा विषय चालतो, काही विषय नाही. ठीक आहे. तर हे करू शकता. अशा प्रकारे सर्व क्वालिटी तुमच्या हिशोबानुसार करू शकता आणि केल्यानंतर तुम्ही एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायची वाट बघायची. व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला आपल्या गॅलरीत सेव्ह करायचा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. ओके. तेवढं नक्की करा. ठीक आहे. हां. बाय.